तहसील न्यूजमध्ये आपलं स्वागत। मुरुड ढोकी रोडवर शेळ्याच्या बाजारामध्ये सकाळच्या वेळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम झाल्याचं मागील काही दिवसापासून पाऊस संततधार पडत असल्यामुळे व मग सोमवारी संध्याकाळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे शेळ्याच्या बाजाराला त्याची झळ पोहोचल्याची दिसून आली। शेळ्याच्या बाजारामध्ये काळे माती असून थोडाही पाऊस पडला तरी त्या ठिकाणी दलदल निर्माण होते, त्यामुळे व्यापाऱ्यांनी आणलेल्या शेळ्या व त्यांची पिल्ले त्या दलदलीमध्ये उभा करण्यासाठी कसरत करत काही व्यापाऱ्यांनी रोडच्या लगतच शेळ्या उभा करून व्यापार करण्यास सुरुवात केली होती, तर मोठी मोठी वाहने ही बाजारामध्ये फसतील या भीतीने व्यापाऱ्यांनी दत्तनगर रोड, ढोकी रोड व पेट्रोल पंप या ठिकाणी उभी केलेली असल्यामुळे तेथे ट्रॅफिक जाम। मुंबई पुण्याकडून येणाऱ्या ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणामध्ये असतात, परंतु शेळ्याच्या बाजारामध्ये रोडवर वाहने व शेळ्या उभी केलेली असल्यामुळे या वाहनांना ट्रॅफिकची झळ मोठ्या प्रमाणामध्ये सहन करावी लागली, त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले। सध्या मान्सूनची सुरुवात झालेली असल्यामुळे येत्या काही दिवसामध्ये अशाच प्रकारे पाऊस कोसळणार आहे। असल्यामुळे येत्या काही दिवसामध्ये अशाच प्रकारे पाऊस कोसळणार आहे, त्यामुळे बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांना अशाच प्रकारचा त्रास सहन करावा लागणार आहे। त्यामुळे ग्रामपंचायतने पावसाळ्यापुरती का होईना एखाद्या चांगल्या ठिकाणी बाजारची व्यवस्था करावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे।